पुढची एक मिनिट पुढची ॲक्शन घ्यायची। आणि पत्रकार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आता मी इथं आलोय, तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात। आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम करतंय, काय करतंय। त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्या द्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे, हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्या बरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही। पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन, संभाषण, पुरावे, अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, निदर्शनास आल्या, तर त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे याबद्दल ऐका ना, मी आता तुम्ही पत्रकार मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचा मान ठेवण्याकरता मी थांबलो लगेच। तुम्ही काय करता, माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो, कोणी काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे। माझं एवढंच मत आहे, मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय, मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय, ह्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला 10-12 वर्ष झाली असतील, काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस आजमभाई पानसरेंनी मला आग्रह केला होता, ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे, आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला। पण मला कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं। त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला स्वभाव माहिती आहे, मी जाहीर भाषणात पण बोलतो, माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो, आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो, बाबांनो, मी तुमच्याकरता माझं सर्वस्व पणाला लावील, तुमच्यावर अन्याय झाला तर, तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील, खराब झालेले असतील, तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार पण नाही। दादा, पण अहो, त्याच्याच बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे। कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपींचं म्हणणं आहे। अहो दिला, एक मिनिट, तसं नाही, त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे। असं काय करताय, मला स्वतः सीपी म्हणाले दादा शिफारस केली पण त्यावर 2 नेत्यांचा दबाव होता असंही चौकशी होईल ना बाबा। दबाव कुणाचा होता, उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो, परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का, त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं, आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे। आता मी 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतो, अनेक डिपार्टमेंट सांभाळतोय, तुम्ही पण बघितलेलं आहे, परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते, त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे, आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं, तर तो 100% दोषी आहे।